तर महावीर शेठ करून मी 3 लॉट आणलेले आहेत आतापर्यंत. शेतीला जोडधंदा म्हणलं तर मग हे चांगला आहे. 7 महिन्याची काय पण असताना मी 5-5 लिटर दूध पिळलेलं आहे म्हशीला. एका टायमाला आपलं मशीनचं 150 लिटर चालू आहे. जवळजवळ 2-3 वेळेस फोनवरच म्हशी शेठनी पाठवलेले त्यांच्या ऑनलाइन भी ह्याच्यावर. भेजी तो महाराज जंगल की भैंस है, 12 महीने हो, कच्चा पक्का में कहीं भी छोड़ सकते हो, हर जगह एडजस्ट करती है। मंडळी नमस्कार, आपण पाहत आहात कृषी सल्ला युट्यूब चॅनल. तर मंडळी आज आपण जिल्हा अहिल्यानगर त्यामधील श्रीगोंदा तालुका येथील काष्टी या गावामध्ये आलेलो आहे. तर या ठिकाणी आपण मुरा म्हशींच्या गोट्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तसेच जे या गोट्याचे ओनर आहेत त्यांनी या म्हशी कुठून आणल्या आणि जिथून म्हशी आणल्या त्या चांगल्या लागल्यात का, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ज्यांच्याकडून त्यांनी म्हशी आणलेल्या आहेत ते महावीर नयन हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत म्हशी बघण्यासाठी. प्रथम आपण दादांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. मी हरिपंडित ज्ञानदेव गुंड, मी तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, हे जंगलेवाडी मेरे राहतो. मी 22-23 ला गोठा चालू करून 1-2-3 वर्ष झालेले आहे. तर महावीर शेठ करून मी 3 लॉट आणलेले आहेत आतापर्यंत. 3 lot सगळ्या म्हशी महावीर सरांकडून आणल्या का? हो, पहिल्या दुसरीकडून पण आणलेले आहेत 2-3 लॉट, पण महावीर शेठच्या म्हशी एकदम चांगल्या लागल्या. बरं. महावीर सर नमस्ते. नमस्कार सर जी, मेरा सभी शेतकरी बंधुओं को नमस्कार। अपना परिचय करा के दो. सर जी मैं महावीर नयन हरियाणा जिन से अच्छा. पूरे महाराष्ट्र में अपना भैंस जाता है सर जी। और भैंस जाने की बात नहीं सर जी, जहाँ पर अपना भैंस जाता है उधर हम हर तरह की सुविधा भी देते हैं। जाके ये भी देखते हैं कि भैंस का केयरिंग कैसे है, कैसे नहीं, देखभाल कैसी चल रही है, कहीं दिक्कत तो नहीं आई कोई भी। अभी ये सर है, इनके पास भी अपना भैंस है, दोनों भाई भाई है। अच्छा. अभी सर के आप पास भी 25 भैंस है, सर के पास 40-45 भैंस है। अच्छा दादा नमस्कार. नमस्ते. आपला परिचय करून द्या. माझं नाव एकनाथ वाल्मी गुंड, राहणार जंगलेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. महावीर शेठकडून 20 म्हैस खरेदी केलेल्या आहेत. पहिल्या बाकी दुसरीकडून केलत्या, पण महावीर शेठकडून म्हैस खरेदी केलेली चांगल्या लागल्या. दुधाला टिकून येतं, व्यवस्थित दूध देतात, काय अडचण नाही. सर जी क्या बात है, उधर भैंस बेचना अपना काम भी नहीं है। जाके भैंसों को दे के ग्राहक को संतुष्टि करवाना, ग्राहक को सक्सेस करना भी अपनी जिम्मेवारी है सर जी। अच्छा अच्छा, मतलब सिर्फ क्योंकि भैंस जब देना तक देना का काम. ग्राहक नहीं देने का अपना काम नहीं है, अगले की जिम्मेवारी आगे तक भी निभाते हैं हम। जैसे आगे जाके अगला सक्सेस रहेगा तो हमारा नाम चलेगा सर जी। बराबर उसकी बराबर. कामयाबी के साथ हमारी कामयाबी जुड़ी हुई है। अच्छा जैसे अभी सेठ की कामयाबी मिली है तो उसमें हमको बहुत खुशी है दिल से। अच्छा अच्छा. महाराष्ट्र में कब कब आते हो आप? महाराष्ट्र में हर दूसरा महीना राउंड लगता है सर जी, जहाँ पर माल जाता है हर जगह विजिट करके जाते हैं हम। अच्छा अच्छा. जिस अभी भी कस्टमर की कोई कंप्लेंट होते है उसका सोल्यूशन करते हैं, और जहाँ पर लेबर की समस्या लेबर देते हैं हम उधर। बरोबर. तर मंडळी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जर कोणत्या शेतकरी मित्रांना काही शंका असतील, अडचणी असतील, म्हशी सेट होत नसतील, तर महावीर सर त्यांना लगोलग व्हिजिट देतात आणि ज्यांच्याकडे लेबर प्रॉब्लेम असतो ते लेबर सुद्धा म्हशी बरोबर प्रोव्हाइड करतात. दादा आता तुमच्याकडं पहिला लॉट कधी आलता? आपला पहिला लॉट 22-23 ला आला होता. 2022-23 मध्ये. बर. कशी सुरुवात होती तुमची आणि तुम्ही यांच्याकडेच का गेला? आम्ही पहिल्या वेळेस 7 म्हशी आणल्या होत्या. बर. आणि त्याच्यानंतर मग 5-5, 6-6 असेच आणलेले आहेत. बर. आणि शेठकडून आम्ही आता 4थी वेळ आहे आपली. तर पहिल्या लॉट मध्ये आम्हाला दूध दिलं, दुसऱ्या वेळेस दूध दिलेलं आहे. आता मध्ये शेठकडून न घेता दुसरीकडून घेतल्या होत्या. बर. तर त्या फेल गेल्या. बरं, बरं. 15 दिवसच दूध दिलं. 15 दिवसानंतर दूध कमी कमी पडत फार कमी झालेलं आहे. बीच में इन्होंने दूसरी जगह से ले लिया था माल. हाँ सर जी, मैं तो हर ग्राहक को बोलता हूँ सर जी, हर जगह ट्राई करो, जहाँ पर अपना पैसा देना माल लेना, बराबर. जहाँ पर सस्ता माल मिले उधर से ले। हाँ. और एक चीज बोलता हूँ सर जी, मैं सभी शेतकरी बंधु, ब्रोकरों से बच के रहो। अभी ब्रोकर बहुत ज्यादा हो गया है, उसमें अपना नुकसान है। बराबर. किसी भी व्यापारी के पास जाओ, डायरेक्ट जाओ, किसी ब्रोकर को मत लेके जाओ साथ में। दलाल को. हाँ, दलाल को मत लेके जाओ। तर अभी मंडळी आपके महाराष्ट्र में बहुत ज्यादा एजेंट हो गए सर, बहुत ज्यादा ब्रोकर हो गए। बरोबर आहे. जवळजवळ 2-3 वेळेस फोनवरच म्हशी शेठनी पाठवलेले त्यांच्या ऑनलाइन भी ह्याच्यावर. भेजी सर जी। हाँ. अच्छा. आता एक 15 दिवसापूर्वी म्हशी आलेले आहेत. हा. न जाता फोनवरच म्हशी आपल्याला आलेले आहेत. अच्छा. पहिले पण असे आल्या होत्या, अच्छा. एकदम चांगले लागलेले आहेत ते.
बर बर बर। अभी बीच में इन्होंने दूसरी जगह से ले लिया था, तो आपको आपको गुस्सा नहीं क्या आया? नहीं, 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 मैंने बोला, खुल के बोला सर जी आप ट्राई करो, हाँ। दूसरी जगह से ले, तभी आपको मेरा और दूसरे का अंतर अंतर मालूम होगा सर। शेट बरी और पण शेठ बोलणं को भी झालं. अगर दूसरी जगह से नहीं लेता तो मेरा और उसका अंतर नहीं पता लगता। बरोबर आहे, सर ने मतलब दूसरी जगह से लौट लिया तभी अंतर का पता लगा। बरोबर बरोबर। बाकी हरियाणातला अनुभव कसा राहिला आणि तिथली खरेदी कशी झाली? शेट पशी म्हणजे आपण जर म्हणलं की एवढ्या एवढ्या किमतीपर्यंत, तर शेट आपल्यापेक्षा कमी चालतात आधी पहिल्यांदा. बर बर बर। हा, म्हणजे आपल्यापेक्षा आपल्याला जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा स्वस्तात घेऊन देतात. थोडं स्वस्त मध्ये चालतं. किती लिटर पासून किती लिटरच्या म्हशी आहेत तुमच्याकडे? आता सध्या आपल्याकडे 10 लिटर पासून एक 18 लिटर पर्यंत म्हैस आहे. 18 लिटर पर्यंत म्हशी आहेत. हम्म. बर, देत आहेत का ह्यांनी बोलीप्रमाणे सांगितलेलं तेवढ्या दूध देत हा आहेत? हा, तेवढ्या देतात आता सध्या. म्हशी इथं पोहोचल्यानंतर काय अडचणी आल्या? नाही नाही, काहीच नाही अडचण. बर सगळे व्यवस्थित आहेत. आणि ह्या वेळेस उलट आपले जिथं डबल मुक्काम होतो ना, हम्म. ते डबल मुक्काम सुद्धा कॅन्सल झाला. बर बर बर। तरी पण म्हशी 3 मुक्काम मध्ये 4थ्या दिवशी गाडी इथं आपल्या इथं आली. बर दरवेळेस 5व्या दिवशी येत असते. बर। तुम्ही काय सांगता, जे महावीर नयन आहेत ते चांगल्या म्हशी देत आहेत का, किंवा जास्त रेट लावून उगा शेतकऱ्यांना फसवतायत, असं काय सांगू शकता शेतकऱ्यांना? नाही, तसं काय म्हणता येणार नाही, कारण की रेटच्या बाबतीत महावीर शेठ पहिल्यापासून सुरुवात करताना पण कमी मधूनच सुरुवात करतात, की त्यांना माहिती आहे शेतकरी इथं की व्यापारी नाहीत, काय नाहीत, की इथून माल घेऊन दुसरीकडे विकणार आहेत काय. त्यामुळे ते काय करतात की सुरुवातीपासूनच कमी रेंजनी चालू करतात मागायला म्हशी खरेदी करतानाच. बर नाही, तिथला अनुभव चांगला आहे. तिथं शेत राहायची व्यवस्था चांगली आहे, जेवणाची व्यवस्था चांगली आहे, त्या बाबतीत काहीच म्हणू शकत नाही. आणि म्हैस आपल्याला जशी पाहिजे हा, ती म्हैस देतात, तशी म्हैस भेटते. काही नाही पसंत पडली, आपण 2 दिवस खरेदी नाही केली तरी शेठ काही म्हणत नाहीत की ही म्हैस चांगली आहे, तीच घ्या म्हणून. असं काही सांगत नाहीत का आवर्जून की ही म्हैस चांगली, आपल्याला तुम्हाला पसंत पडली तुम्ही घ्या, बर. नाही पडली नका घेऊ. बर। आता तुमच्या काष्टीमध्ये बाजार भरतो मुरा मशीनचा, घोडेगाव मध्ये भरतो, हो. मग इथला बाजार सोडून तुम्ही तिकडे हरियाणाला कशाला गेलता? नाही, हे आता इथं यायला लागलं, पण ह्या म्हशी दुधाची बोली वगैरे नाही राहत. बर हा. त्यांनी पहिले घेतलेले आहेत तिथं. बर 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 इथल्या काय होतं आपल्या पण दूध नाही काढलं तेवढं. बर बर, म्हणजे फरक आहे म्हणायचं हा, याच्यात. हा. फरक आहे. म्हणजे म्हणजे इथं 2-4 पहिल्या म्हशी घेतलेल्या होत्या कुठे घेतलेलं ते? इथं काष्टी बाजारात. बर हा. पण म्हणावं असं दूधच नाही निघालं. किंमत पण म्हणजे रेट जास्तच आहे. बर बर, म्हणजे आणि जर ही झाल्या हं. तरी 2-3 महिन्यातच दूध कमी पडतं त्यांचं. बर 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 बर। आता मग इथल्या आणि तिथल्या म्हशीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवला? आता तुम्ही इथल्या पण सांभाळल्यात आणि तिथल्या तर ऑलरेडी सांभाळताय आता. हा हा, इथल्या म्हशी एक 3 महिने 4 महिन्यातच हे होत्यात. म्हणजे गाप पकडलं की निम्म्याने कमी पडतात. बर. अशा हरियाणातल्या म्हशी 7 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत काहीच अडचण येत नाही. बर। आता ज्या वेळेस तुम्ही दूध व्यवसाय चालू केला सोबतच चालू केला का दोघांनी पण? बर। हा दूध व्यवसाय परवडतोय का आता सध्याला? हा, आता सध्या तर घरचा चारा असल्यामुळे अडचण येत नाही. बर। कसं कसं नियोजन करताय गोठ्याचं तुम्ही? आता खुराक थोडस महाग पडतंय सध्या. बर खुराकामुळं थोडं कमी राहतात. पण घरची मेहनत आणि घरचा चारा असल्यामुळे थोडस बर बचत होती. बर, म्हणजे तरी पण चांगला व्यवसाय करण्यासाठी चांगली हो, हो. आहे का? शेतीला जोडधंदा म्हणलं तर मग हे चांगलं आहे. बरोबर आहे. आणि शेण पण आपल्याला राहत असेल, शेण पण जो घरी की राहतं. खत होतोय. हम्म. बरोबर आहे। जींद में क्या सर जी, जैसे फेमस जगह है जींद में, हाँ। जो हमारे एरिया की भैंस है बहुत ही दुधारू भैंस है, हाँ जंगल का अंतर होता है। जो हमारा जंगल की भैंस है 12 महीने को कच्चा पक्का में कहीं भी छोड़ सकते हो, हर जगह एडजस्ट करती है, हाँ वो मार नहीं खाती। कई बार जैसे यूपी का भैंस है, राजस्थान का भैंस है, पंजाब का भैंस है, राजस्थान का भैंस का पक्का नहीं मान सकती, यूपी का भैंस लंबा टाइम दूध नहीं देती। जो हमारे जंगल की भैंस है ना, वो लंबे टाइम तक दूध देती है और गाभिन में दिक्कत नहीं करती है। अच्छा, महीने में कितना भैंस बेचते हो महाराष्ट्र? महीने में सर जी ऊपर वाले तरह से कम 17-18 गाड़ी चली जाती है, जिसमें गाड़ी में 10 भैंस भी जाती है, 11 भी जाती है, 12 भी जाती है, मतलब- कम से कम 160 से 180-90 तक। अच्छा, महीने में। इतना डिमांड क्यों चल रहा है आपके पास ही? सर जी इसके बारे में क्या बोले मैं सबसे बड़ी बात तो किसी भी ब्रोकर को बीच में नहीं लेता हूँ। हाँ, मैं कि हर ग्राहक को ये बोलता हूँ, सर जी को सीधा आना तो सीधे आओ, को ब्रोकर के मेरे साथ लेके आओ तो मेरे साथ मत आना। अच्छा क्लियर बात ये है। हा, चांगल्या पद्धतीने म्हशी खरेदी करून देतात ते. एकदम भारी म्हशी इथं. दुसऱ्या शेटकडे जरी गेले
तर त्या म्हशी एवढ्या व्यवस्थित लागतच नाहीत. आता मी 2दा-3दा जाऊन आलोय, ह्यांच्याकडे गेलेलोय, तिकडं दुसरीकडे गेलेलोय, पण ह्यांच्यासारख्या म्हशीच मिळू शकत नाहीत कुठंच. बर, म्हणजे काय अशी खासियत काय आहे? नाही नाही, जिनचा मालच एकदम म्हणजे जंगलातला म्हणतो ना आपण, हा, तो मालच वेगळा आहे. बरोबर आहे. तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात. हम्म. आता किती लिटर दूध चाललंय सध्या आणि किती लिटर दूध आता एका टायमाला आपलं मशीनचं 150 लिटर चालू आहे. बरं, किती म्हशी तेवढं चाललंय? 30 मशीनचं दूध आहे. बरं, म्हणजे काय गाभ असतील गाभण कमी नाही. जास्त? बरोबर बरोबर. काय दर पडतोय आणि किती खर्च वजावट करता किती राहते महिन्याला? तर आपला दर आता शेवट 60 रुपयापर्यंत जातोय. बर, तर खर्च वजा जाता निम्मा खर्च होतो, निम्मा राहते त्याचं वजन. म्हणजे 50% नफा आहे म्हणायचं. हम्म. चांगला आहे म्हणायचं. चांगला आहे. हम्म. बर, तुम्हाला कसं काय, किती लिटरच्या तुमच्या गोट्यावरती म्हशी आहेत? कसा व्यवसाय परवडतोय काय? नाही, व्यवसाय परवडायला तुमचं दूध कंटिन्यू जास्त लिटर पाहिजे. 100 लिटरच्या पुढे कंटिन्यू दूध पाहिजे. बरोबर. 100 लिटरच्या खाली आलं तर माझ्याकडे 25 म्हशी इथं. हम्म. 25 म्हशीमध्ये 2 टायमाचं मिळून 100 लिटर झालं तर मला ते गोठा परवडणार नाही. बरोबर. बाकीच्यांचा चारा वगैरे म्हशींचा ते, हम्म. त्यामुळे तो एका टायमाला 100-125 लिटर दूध पाहिजेच. बरोबर. जेव्हा कोणी नवीन चालू करणार आहे, समजा सुरुवातीला एवढे शक्य नाही, पण तरी जास्तीत जास्त 100-125 लिटर दूध एका टायमाला पाहिजे, तेव्हा गोठा बऱ्यापैकी सक्सेस मध्ये राहील. बर बर बर, म्हणजे 100-125 लिटर आणि म्हणजे तो खर्चाचा सगळा मेळ बसतो म्हणायचं. खर्चाचा वगैरे खुराक वगैरे माग परत राहतं शिल्लक, हम्म. त्याचा मेळ बसतो. कसं करता गोठ्याचं नियोजन तुम्ही? नाही, खुराक खाद्य बाहेरून आणतो. हम्म. घरचा चारा आहे, मका आहे, बर हत्ती गावात हम्म. ह्याच्यावरच आहे. बर बर, समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. कारण की काय होतंय, महावीर शेठचं म्हशी दूध मी आता 7-7 महिन्यापर्यंत दूध पिळलेलं आहे. बर 7 महिन्याची गाभण असताना मी 5-5 लिटर दूध पिळलेलं आहे म्हशीला, त्याच्यामुळे तो नफा जास्त होतो. बर, आता आजूबाजूच्या परिसरात यांनी कुठं म्हशी दिल्यात का तुमच्या? इथं आता आपल्या परिसरात तळी कमी, काष्टी परिसरात आहेत, त्यांच्या म्हशी आहेत काष्टी परिसरात आहेत. तिकडे पण शेतकऱ्यांना चांगला? हो, चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. बर बर, म्हणजे कुठेही फसवणूक केली नाही? नाही, फसवणूक नाही, व्यवस्थित आहे सगळं. बर 99% सिलेक्शन पे खेला होता है सर जी। बराबर। नहीं, तब भी एक आधा भैंस में फॉल्ट आ जाए इधर आके, हाँ। तो उसमें सोल्यूशन क्या करते हैं? उसका रिप्लेसमेंट करते हैं सर जी, रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट करते हैं उसका। मतलब किसी को भी खराब लग जाए हाँ, तो उसका रिप्लेसमेंट करके देंगे उसको। अच्छा, गाड़ी के साथ कितना लेबर भेजते हो? गाड़ी के साथ सर जी 2 लेबर जाता है, घोटे पे रुकता है, उनको अच्छी तरह से सेट करके आता है। अगर मालिक के साथ लेबर है तो उसको जब लेबर बोलेगा, उसका लेबर बोले छुट्टी देंगे तभी छुट्टी देते हैं। अच्छा, अभी काष्टी में लगभग कितना भैंस आया है? काष्टी में काष्टी डोंगू में बहुत भैंस आया सर जी, बहुत बहुत आया। होनी चाहिए। मोरा की सर जी आर्डर क्वालिटी चारों तरफ से टेढ़ा मेढ़ा नहीं होना चाहिए। आंचल में नॉर्मल चारों बराबर होने चाहिए, पावर होनी चाहिए। आंचल दूध निकालते हैं उस टाइम जंपिंग मिलना चाहिए, ऐसे नहीं थोड़ी टाइट धार हो, हाँ हाँ नॉर्मल धार होनी चाहिए, अच्छी पावर होनी चाहिए उसमें। बरोबर। तर तुम्हाला देखील म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही स्क्रीनवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क करा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूया, तोपर्यंत नमस्कार।